नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेटकेप या चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे जळगाव DCC बँकमध्ये जी भरती निघालेली आहे त्या भरतीचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा या संदर्भात हा व्हिडिओ तयार केलेला आहे। तत्पूर्वी या ठिकाणी छोटीशी माहिती जाणून घेऊ की याच्यामध्ये किती पद आहे, वयाची अट काय, नोकरीचे ठिकाण, फी किती लागणार, लास्ट डेट काय असणार, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, या सर्व गोष्टी या ठिकाणी जाणून घेऊ। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, तर या ठिकाणी टोटल 220 जागांसाठी ही भरती निघालेली आहे। पदाचे नाव आहे लिपिक सपोर्ट स्टाफ। या पदासाठी ही 220 जागांची भरती निघालेली आहे। त्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचं शिक्षण हे ग्रॅज्युएशन पास असणं गरजेचं आहे। कमीत कमी 50% पास असणं गरजेचं आहे। तसेच तुमचं MSc किंवा कॉम्प्युटरचा कोणता पण एखादा कोर्स पूर्ण झालेला असला पाहिजे। तर या ठिकाणी वयाची अट सांगितलेली आहे 21 ते 35 वर्ष तुमचं वय असलं पाहिजे। तसेच नोकरीचे ठिकाण हे जळगाव जिल्ह्यामध्ये राहणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करायची फी ही 1000 रुपये राहणार आहे। ऑनलाईन अर्ज पद्धती करायची आहे। तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 31 ऑक्टोबर 2025। याची डेट वाढू पण शकते। जास्तीत जास्त जर कमी फॉर्म आले तर याची डेट वाढू शकते, जर जास्त फॉर्म आले तर डेट वाढणार नाही। तर तुम्ही लवकरात लवकर याचा फॉर्म भरून घ्या। त्याच्यानंतर याची परीक्षा जी आहे त्याची अजून काही तारीख डिक्लेअर झाली नाही। जशी तारीख डिक्लेअर होईल तसे ती आपल्या चॅनलवरती ते अपडेट करण्यात येईल आणि व्हॉट्सअपवरती त्याची डाउनलोड टाकण्यात येतील की हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे, ॲडमिट कार्ड तारीख कधी येणार, या सर्व गोष्टी आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती दिल्या जातील। त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अर्ज करायचा आहे। चला तर आता फॉर्म कसा भरावा यासाठी सुरुवात करू। फॉर्म भरण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल। ही वेबसाईटची लिंक आहे। तसेच या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशनचं बटन आहे। या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर फॉर्म भरायचा इंटरफेस ओपन होईल। या ठिकाणी आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे। तसेच फॉर्म भरताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला, टेक्निकल इश्यू आलं तर जास्त माहितीसाठी त्यांचा या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिलेला आहे। या नंबरवर तुम्ही कॉल करून त्यांना डिटेल्स विचारू शकता किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये पण त्याचे तुम्ही प्रश्न टाका, त्याचे 100% तुम्हाला आन्सर दिले जातील। आता फॉर्म कसा भरावा यासाठी आपण सुरुवात करू। त्यासाठी आपल्याला फॉर्म भरायला सुरुवात करायची आहे। त्यासाठी इथे आपल्याला पहिलं नाव टाकून घ्यायचं आहे। आपलं पहिलं नाव टाकून घ्या, इथे मिडल नेम टाकून घ्या आणि खाली आडनाव टाकून घ्या। ज्या पद्धतीने तुमचं डॉक्युमेंटवर नाव आहे, म्हणजे आधार कार्डवर ज्या पद्धतीने नाव आहे त्या पद्धतीने या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे। इथे नाव टाकल्यानंतर हॉल तिकीटमध्ये आपल्याला पण हेच नाव या ठिकाणी दिसणार आहे। नाव, मधलं नाव, आडनाव या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर टाकून घ्या या ठिकाणी। तसंच आधार कार्ड सेम पुढच्या कॉलममध्ये पण टाकून घ्या। मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे, तोच मोबाईल नंबर पुढच्या पण कॉलममध्ये टाकून घ्यायचा आहे। तसंच ईमेल ID या ठिकाणी टाकून घ्या, तोच ईमेल ID आपल्याला पुढच्या कॉलममध्ये पण टाकून घ्यायचा आहे। सर्व माहिती टाकून झाल्यानंतर आय खात्री या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर व्हॅलिड डिटेल्स या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। मी या ठिकाणी सर्व माहिती टाकून घेतो आणि पुढची इन्फॉर्मेशन लगेच तुम्हाला या ठिकाणी शो करतो। आपण या ठिकाणी डिटेल्स टाकून घेतले, त्याच्यानंतर व्हॅलिड डिटेल्स या बटनावर क्लिक करू। पाहू शकता या ठिकाणी आपलं नोंदणी या ठिकाणी झालेली आहे। त्यानंतर ओके करू। त्याच्यानंतर सेव्ह बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला मेसेज येतो बघा, OTP तुमच्या ईमेल IDवर पाठवला गेलेला आहे। ओके करायचं आहे आणि तुमच्या ईमेलवरती OTP गेला आहे, तो OTP आपल्याला या रकान्यात भरून घ्यायचा आहे। आपण OTP टाकून घेतला, त्याच्यानंतर व्हेरीफाय बटनावर क्लिक करू। त्याच्यानंतर व्हेरीफाय झालेला, त्यानंतर कंटिन्यू बटनावर क्लिक करू। पाहू शकता नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। ओके करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला ID पासवर्ड भेटलेला आहे। हा ID पासवर्ड या ठिकाणी आलेला आहे। हा ID पासवर्ड आपल्याला एका ठिकाणी लिहून घ्यायचा आहे किंवा याचा मेसेज वगैरे आपल्याला येणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला पोस्ट सिलेक्शन करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी आपल्याला बँकेचं नाव सिलेक्शन करून घ्यायचं आहे। कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे पोस्ट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर घोषणापत्र या ठिकाणी दिलेलं आहे बघा। या ठिकाणी घोषणापत्र सगळं ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे। तिन्ही घोषणापत्रावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला। तसेच आपल्याला इकडच्या इंटरफेसमध्ये आपल्याला कास्ट निवडायची आहे। तुमची कोणती कास्ट आहे ती कास्ट या पद्धतीने निवडून घ्या। त्याच्यानंतर कास्ट वाईज तुम्हाला या ठिकाणी फी दाखवतील, कोणत्या कास्टनुसार किती फी आहे, GST किती आहे, टोटल वगैरे सर्व डिटेल्स दिसतील तुम्हाला। त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी जन्मतारीख टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुमचा महिना सिलेक्शन करून घ्या। या ठिकाणी तारीख, महिना आणि वर्ष या पद्धतीने या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर व्हेरीफाईड डिटेल्स या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ओके करून सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे। पाहू शकता पात्रतेची माहिती यशस्वीरित्या जतन झालेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला तिसरा ऑप्शन आहे प्रोफाईल सबमिट करा। या बटनावर क्लिक करून याच्यानंतर पुढची प्रोसेस भरायला घ्यायचं आहे। तर त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला तुमचं जेंडर काय आहे ते या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे। पुरुषांनी पुरुष करा, महिलांनी
स्त्री वगैरे असेल तर स्त्री या ठिकाणी करून घ्या. तुमचं जर लग्न झालं असेल तर या ठिकाणी मॅरिड करून घ्यायचं आहे आणि तुमच्या मिस्टरांचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. जर लग्न झालं नसेल तर या ठिकाणी अनमॅरिड बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारेल तुम्ही भारतीय नागरिक असेल ते या ठिकाणी येस करून घ्यायचं आहे. डोमासाईल महाराष्ट्र आहे का तर येस करून घ्यायचं आहे. नॉन क्रिमिनल तुम्ही नॉन क्रिमिनल गटात मोडत असाल तर या ठिकाणी येस करून घ्या. या ठिकाणी नॉन क्रिमिनल गटामध्ये मोडणारे या ठिकाणी कास्ट आहेत OBC, VJNT, SBC हा या नॉन क्रिमिनल गटात मोडतात. बाकीच्याही कास्ट म्हणजे काय राहिली SC, ST आणि ओपन ह्या नॉन क्रिमिनल गटात मोडत नाही तर त्याने या ठिकाणी नो करून घ्यायचं आहे. ही माहिती टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला वडिलांचे पूर्ण नाव टाकायचं आहे. लग्न झालेल्या लेडीजने त्यांच्या पतीचे पूर्ण नाव टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी आईचं नाव फक्त टाकून घ्या. त्याच्यानंतर आपली कोणती कास्ट आहे ती कास्टचे डिटेल्स टाकून घ्यायचं आहे. कास्ट सबकास्ट कोणती आहे तुमची कास्ट टाकून घ्या. धर्म तुमचा हिंदू या पद्धतीने डिटेल्स टाकून घ्या. त्याच्यानंतर याकडे तपशील विचारत आहे लँग्वेज तपशील. या ठिकाणी मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही लँग्वेज लिहिता बोलता वाचता येतात का? येत असेल तर तिन्ही बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने सर्व बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. ॲट पोस्ट तुमच्या गावाचं नाव टाका, लँडमार्क टाका, राज्यामध्ये महाराष्ट्र सिलेक्ट करा, जिल्हा सिलेक्ट करा, तालुका, पिनकोड या पद्धतीने सर्व डिटेल्स टाकून व्हेरीफाईड डिटेल्सवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर चौथा ऑप्शन आहे शैक्षणिक तपशील टाकून घ्यायचा आहे. या पद्धतीने या ठिकाणी आता सिलेक्शन करून घ्यायचं आहे. इथे सिलेक्ट एज्युकेशनवर क्लिक करून घ्या. याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा 10वी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲड डिटेल्स या बटनावर क्लिक करून घ्या. 10वीला कोणता कोर्स होता SSC ते सिलेक्ट करा. बोर्ड तुमचा कोणता होता तो बोर्ड करा. पासिंग मंथ इयर वगैरे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. या पद्धतीने मार्कशीटवर तुमच्या असतेच कोणत्या इयरला तुमचं 10वी पासआउट वगैरे झालं आहे ते त्या पद्धतीने तुम्ही सिलेक्शन करून घ्या. त्याच्यानंतर इथं टोटल मार्क्स, ऑप्टेन मार्क्स, त्याच्यानंतर ऑटोमॅटिक पर्सेंटेज येतील. त्यानंतर श्रेणी कोणती आहे ती या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण सर्व डिटेल्स या ठिकाणी टाकून घेऊन तुम्हाला पुढची प्रोसेस याच ठिकाणी दाखवणार आहे. पाहू शकता 88% पडलेत. 88% जर असेल तर या ठिकाणी श्रेणी ही डिस्टिंक्शन करून घ्यायची आहे. जर कुणाला 80च्या पुढे जर टक्के असेल तर डिस्टिंक्शन करून घ्या. ज्या व्यक्तींना 60 ते 80च्या मध्ये असेल तर त्यांनी फर्स्ट क्लास करून घ्यायचे आहे आणि ज्यांना 45 ते 60 असेल टक्के तर त्यांनी सेकंड क्लास करून घ्यायचे आहे आणि ज्यांना 45पेक्षा कमी जर पर्सेंटेज असेल तर त्यांनी पास क्लास सिलेक्शन करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी डिटेल्स टाकून घ्या. पाहू शकता डिटेल्स सेव्ह झालेले आहेत. त्याच पद्धतीने तुम्ही 12वीचे डिटेल्स टाका. 12वीचे टाकून झाल्यानंतर ग्रॅज्युएशनचे डिटेल्स टाकून घ्यायचे आहे. ग्रॅज्युएशनला पाहू शकता या ठिकाणी कोर्स तुमचा कोणता होता, ग्रॅज्युएशनला BCom वगैरे कोणता होता तो कोर्स सिलेक्शन करून घ्या. तुमची युनिव्हर्सिटी कुठली होती ती युनिव्हर्सिटी या पद्धतीने या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायची आहे. पासिंग इयर मंथ या ठिकाणी सिलेक्शन करून घ्या. कधी पासआउट झालं तुम्ही 2000 कितीला ते या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचं आहे. व्यवस्थित चुकता कामा नये इथे. त्याच्यानंतर पर्सेंटेज होते का CGPA होते ते सिलेक्शन करून घ्या. टोटल मार्क्स किती होते तुम्हाला, तिन्ही वर्षाचे टोटल एकत्र या पद्धतीने इथे टाकून घ्यायचे आहेत. पाहू शकता या ठिकाणी टाकले. त्यानंतर श्रेणी ही सिलेक्शन करून घ्यायची आहे. त्यानंतर सेव्ह बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने 10वीची 12वीची ग्रॅज्युएशन डिटेल्स टाकून घ्यायचे आहे. त्यासोबतच या ठिकाणी तुमचं विचारलं आहे तुमच्याकडं कॉम्प्युटरचं सर्टिफिकेट तर ते पण डिटेल्स आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे. तर इथं जर तुम्हाला विचारतं कम्प्युटर सर्टिफिकेट तर या ठिकाणी कम्प्युटर सर्टिफिकेट सिलेक्शन करून घ्या. ॲड डिटेल्सवर करून घ्या. तुमचा कम्प्युटरचा कुठला कोर्स झाला आहे, MSc झाला आहे, SSC झाला किंवा अदर कोणता कोर्स झाला आहे तर ते सिलेक्शन करून घ्यायचं आहे. MSc बोर्ड हा महाराष्ट्र स्टेट टेक्निशियन बोर्ड येतो तर त्या पद्धतीने या ठिकाणी तो बोर्ड या ठिकाणी सिलेक्शन करून घ्यायचा आहे. जर या ठिकाणी तुमचा कोणत्या बोर्डमधून तुमचा MSc कोर्स झाला ते जर दाखवत नसेल तर या ठिकाणी अदरचं ऑप्शन सिलेक्शन करून तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही डिटेल्स टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही प्रॉपर सर्व माहिती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. तुमचं MSc कधी झालं ते त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी डिटेल्स व्यवस्थित तुमच्या सबमिट होतील. पाहू शकतो या पद्धतीने आपण व्यवस्थित डिटेल्स टाकून घेतलेले आहेत MSc. त्यानंतर सेव्ह करून घेऊ. त्यानंतर ओके करून घेऊ. या पद्धतीने सर्व डिटेल्स टाकून घातल्या. त्याच्यानंतर सेव्ह बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. एज्युकेशन डिटेल्स टाकून झाले. त्यानंतर अनुभव जर तुम्हाला एखाद्या बँकेचा कुठला अनुभव असेल तर त्यांनी ॲड एक्सपिरियन्सवर क्लिक करून घ्यायचं आहे. कुठल्या कंपनीत काम केलं म्हणजे कोणत्या बँकेत काम केलं ते लिहा. लोकेशन कोणतं आहे ते लिहायचं. कोणत्या पदावर काम केलं ते लिहायचं आहे. एक्सपिरियन्सचा अनुभव कोणत्या डिपार्टमेंटचा आहे ते लिहायचं आहे.
कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला अनुभव आहे, म्हणजे किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ते ॲटोमॅटिक येईल. आणि तुम्हाला त्या पोस्टबद्दल काय माहिती आहे ती थोडक्यात डिटेल्स या ठिकाणी लिहून सेव्ह बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने डिटेल्स सेव्ह करून घ्या. त्याच्यानंतर 6वी ऑप्शन आहे बघा, गुणवत्ता तपशील. म्हणजे तुमच्याकडे एखादा कोणता पुरस्कार भेटला असेल, तुम्हाला कोणता अवॉर्ड भेटला असेल, तुम्ही खेळाडू असाल वगैरे, कोणतं जर ऑप्शन वगैरे असेल तर ते या पद्धतीने तिथे डिटेल्स टाकून सेव्ह करून घ्यायचे आहेत. आता सध्या आपल्याकडे कोणतं नाही तर आपण या पद्धतीने स्किप करू. तर याच्या ठिकाणी आता आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यायचे आहेत. अपलोड काय करायचं आहे, आधार कार्ड अपलोड करायचं आहे. आधार कार्ड कोणत्या पद्धतीने अपलोड करायचं आहे, तर या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी फोटो दाखवला आहे. या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला फक्त आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. त्यासाठी या ठिकाणी सिलेक्ट फोटो हे बटन दिसतंय, या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. बटनावर क्लिक केल्यानंतर आपण गॅलरी किंवा फाईल मॅनेजर म्हणून या ठिकाणी आपल्याला फक्त आपलं आधार कार्ड या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. पाहू शकतो इथे आपण आधार कार्डचा फोटो अपलोड केलेला आहे. त्याच्यानंतर अपलोड बटनावर क्लिक करून घेऊ आपण. पाहू शकता आधार कार्ड अपलोड झालेलं आहे. त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन पाहू शकता या ठिकाणी. त्याच्यानंतर आहे ऑप्शन बघा, या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. फोटो अपलोड करायला आपल्याला सिलेक्ट फोटो या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्या. गॅलरी फाईल मॅनेजरमधून तुमचा फोटो हा ओपन करून घ्यायचा आहे. फक्त फोटो करायचा आहे ॲड. याच्यामध्ये तुम्हाला किती साईज पाहिजे वगैरे असं त्यांनी काय दिलं नाही. तुमचा फोटो असेल तो डायरेक्ट ओपन करून घ्यायचा आहे या ठिकाणी. तो डायरेक्ट या ठिकाणी अपलोड होईल फोटो. फोटो अपलोड झाल्यानंतर अपलोड या बटनावर फक्त एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. पाहू शकता फोटो अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर सिग्नेचर पण याच पद्धतीने अपलोड करून घ्यायचे आहे. पाहू शकतो सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घेतले. त्याच्यानंतर सेव्ह बटनावर आपण क्लिक करून घेऊ. पाहू शकता सर्व डिटेल्स सेव्ह झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण जो फॉर्म आतापर्यंत भरला तो एकदा या ठिकाणी प्रिव्ह्यू करून घ्यायचा आहे, म्हणजे चेक करून घ्यायचा आहे फॉर्म भरलेला बरोबर आहे का नाही, एखादी स्पेलिंग मिस्टेक वगैरे आहे का नाही, सर्व व्यवस्थित एकदा फॉर्म चेक करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपला भरलेला फॉर्म आपण बरोबर आहे. त्याच्यानंतर फॉर्म बरोबर असेल तर या 3 बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी 3 बटनावर क्लिक करून सबमिट ऑप्शनवर क्लिक करून घेऊ आपण. पाहू शकतो फॉर्म या ठिकाणी सबमिट झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1000 रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे. त्यासाठी ऑनलाईन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी आय ॲग्री बटनावर क्लिक करून घ्या. त्याच्यानंतर आय ॲग्री बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर प्रोसीड ऑनलाईन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI याचं ऑप्शन दिसतील. तुमच्याकडे जे फॅसिलिटी अवेलेबल असेल त्या फॅसिलिटीनुसार तुम्ही या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथं UPI जर करणार असेल तर UPI ID टाकून तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक करून UPIनं पेमेंट करू शकता, किंवा डायरेक्ट भारत QR पेड दिसतो या QRच्या ऑप्शनवर क्लिक करू. खाली बाण दिसतो त्या बाणावर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी QR कोड ओपन होईल. हा QR कोड स्कॅन करून तुम्ही या ठिकाणी तुमच्या मोबाईलमधून पेमेंट करू शकता. हा QR कोड आहे. या QR कोड स्कॅन करून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. पेमेंट झाले या ठिकाणी तुम्हाला रिफ्रेश किंवा बॅकचं बटन दाबायचं नाही आहे. तर या ठिकाणी तुमचं ॲटोमॅटिक फॉर्ममध्ये लिंक जनरेट होईल. त्या ठिकाणी तुम्हाला वरती डॅशबोर्डला तिथे खाली प्रिंटचं ऑप्शन येणार आहे. त्या प्रिंटच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला त्याची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. त्याच पद्धतीने हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काय डाऊट असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यानंतर याची पुढची अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण त्याच्यावरती वेळोवेळी त्याची अपडेट येत राहते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.